राधाकृष्ण विखे पाटील आणि याविषयी बोलण्यासाठी बाळासाहेब केरुनाथ विखे आपल्या सोबत आहेत, तक्रारदार आहेत, यांनीच ही तक्रार केली होती। बाळासाहेब जी, आपण बघतोय की आता सर्वोच्च न्यायालयाने थेट आदेश दिलेत आणि विखे पाटलांसह 55 जणांवर गुन्हा दाखल झालाय। हे बोगस कर्ज प्रकरण जे आहे यांनी नॅशनलाइज बँकेकडून जे कर्ज घेतलं हे शेतकऱ्यांच्या नावे दाखवलं। बोगस शेतकऱ्यांची म्हणजे यादी दिली, आम्हाला शेतकऱ्यांना काहीच कल्पना नाही आणि हे डायरेक्ट आमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते, पण ते पैसे आमच्या खात्यात जमा केले नाही। याच्यावर परस्पर विल्हेवाट लावली, पण ज्यावेळेस आम्ही तक्रार केली, ज्यावेळेस यांनी परत 9 साली ज्यावेळेस कर्जमाफी झाली तर त्या कर्जमाफीमध्ये यांनी ते प्रकरण टाकलं आणि कर्जमाफी करून घेतली, कारण त्यावेळेस कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते आणि त्यामुळे त्यांनी वजन वापरून ते कर्जमाफी प्रकरण करून घेतले आणि शेतकऱ्यांना हे कर्ज दिलं नव्हतं। हे बोगस कर्ज प्रकरण आहे, यावर आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलं की यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशी करावी, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने केलेले आहे। आता ह्या संबंधात जर बोलायचं ठरलं तर नैतिकतेचा जाणीव ठेवून राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे आम्ही सर्व शेतकरी मंडळ मागणी करत आहोत। अगदी बाळासाहेबजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं 55 विखे पाटलांसह 55 जणांवर हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 9 कोटींचे प्रकरण आहे। किती शेतकऱ्यांच्या नावावर ही बोगस कर्ज काढण्यात आली होती? 10,000 शेतकऱ्यांच्या जवळपास त्यांनी यादी दिली होती दोन्ही बँकांना आणि दोन्ही बँकांना शेतकऱ्यांची यादी देऊन त्या पद्धतीने बेसल डोस म्हणजे ऊस कारखान्याचं उत्पादकांना ऊसासाठी बेसल डोस म्हणून आम्ही हे कर्ज घेणार आहोत व सगळं शेतकऱ्यांना देणार आहोत, परंतु त्यांनी आमच्या खात्यावर बिलकुल पैसे जमा केले नाही आणि त्या पैशाची परस्पर विल्हेवाट लावली। आणि हे प्रकरण महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस आम्ही तक्रार केली की हे बोगस कर्ज प्रकरण आहे तर महाराष्ट्र शासनाने त्याचं उपनिबंधक नाशिक यांनी ही सगळी चौकशी केली मग आमच्या तक्रारीवरून, आणि हा बोगस कर्ज प्रकरणाचा जो विखेंनी केलेला घोटाळा आहे हा उघडकीस आणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा हातभार बऱ्यापैकी आम्हाला मिळाला। अगदी म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही तक्रार केल्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनाने योग्य पद्धतीने याच्यावर कारवाई केली, तपास केला असं म्हणणं आहे तुमचं? एकदम बरोबर, कारण नाशिक उपनिबंधक जे आहेत ऑडिटर त्यांनी येऊन इथं पूर्ण पाहिलं तर त्यांच्याच लक्षात आलं का शेतकऱ्यांच्या नावे कर्जच घेतलेलं नाही बँकेकडून, परंतु वर पाठवताना त्यांनी यादी आणि बँकेला सांगितलं का मी वरती आहे, तुम्ही हे पाठवा, आपण करून घेऊ। आणि या पद्धतीनं हा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेवर डल्ला टाकण्याचाच प्रकार आहे। अगदी बाळासाहेबजी, आपण बघतोय की कुठेतरी 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आली, शेतकऱ्यांना 1 रुपयाही देण्यात आलेला नाही आहे। या सगळ्यामध्ये या शेतकऱ्यांनी काही तक्रारी या अगोदर केल्या होत्या? हो, आम्ही नंतर 2009 नंतर ज्यावेळेस कर्जमाफी झाली त्या टायमाला कर्जमाफी आम्हाला कर्जच मिळेल नाही, ती बोगस आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सर्व ठिकाणी कर्जाचे तक्रारी केलेले होते, साखर आयुक्त वगैरे सगळ्यांकडे। अगदी बाळासाहेबजी, आपण बघितलं की अहिल्यानगर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय, मोठा कारखाना तिथं आहे, पहिला कारखाना आहे, सहकार पंढरी म्हणून ओळखलं जात आहे, मात्र त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा करण्यात आला अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे। फार मोठा म्हणजे गल्ला मारलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावर आणि पुन्हा कर्जमाफी घेतली आणि हे पैसे यांनी वापरले कुठं याच्याही कुठं नोंदी नाहीत, यांनी व्याजासह सुद्धा याला गव्हर्नमेंटला बदलले नाही। म्हणजे 6 वर्ष 9 ते आता ही कालची समजा 22 तारीख 2022 हे ज्या 6 वर्षामधलं जे कर्ज माफ झालेलं होतं, परंतु ते बँक म्हणजे नंतर त्यांना भरावं लागलं, परंतु या 6 वर्षाचं व्याजाचं बँकेवर का आला का शेतकऱ्यांवर आला ही सुद्धा आता आम्हाला मागणी करावं लागेल का व्याजाचा भूदंड आता कोणी भरायचा? अगदी बाळासाहेबजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।